नमस्कार. मी डॉक्टर पाटोळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा डायरेक्टर आणि कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर प्रशांत पाटोळे, MBBS MD मेडिसिन. मागील व्हिडिओमध्ये आपण आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया म्हणजे लोह कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयासंदर्भात केस बघितली. चला लोह कमतरतेची कारणे जाणून घेऊया. लोह कमतरतेची 4 मुख्य कारणे: रक्तस्राव होणे, लोहाची गरज वाढणे, लोहाचे शोषण कमी होणे आणि आहारात लोह कमतरता असणे. रक्तस्राव होण्याची कारणे: महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये जास्तीचा रक्तस्राव होणे, पचन संस्थेतून, श्वसन संस्थेतून आणि युरिन मार्गातून होणारे रक्तस्राव. लोह कमतरतेचे दुसरे कारण: शरीरात लोहाची वाढलेली गरज. यामध्ये मुलांचे वाढते वय आणि प्रेग्नन्सी अशा वेळी आहारातून लोह कमी मिळाले तर ॲनिमिया होऊ शकतो. तिसरे लोहाचे कमतरतेचे कारण: लोहाचे शोषण कमी होणे. लोह हे लहान आतड्यामध्ये शोषले जाते. तर आतड्याचे आजार जसे की H. पायलोरी जंतू संसर्ग, बॅरिएट्रिक सर्जरी, पर्निशियस ॲनिमिया, आतड्याची शस्त्रक्रिया, सेलियाक डिसीज इत्यादी आजारांमध्ये लोह कमी होऊन रक्त कमी होण्याचा त्रास होऊ शकतो. चौथे लोह कमीचे कारण: आहारामध्ये लोह कमी असणे. हे बऱ्यापैकी कॉमन आहे. लोह कमतरतेचे लक्षणे: थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा येणे, त्वचा पांढरी पडणे, नखे कमकुवत होणे, केस गळणे, माती खाण्याची इच्छा होणे. लोह अति कमी प्रमाणात असल्यास रक्त कमी तयार होणे आणि परिणामी दम लागण्याचा त्रास होणे जाणवू शकते. लोह कमतरतेच्या निदानासाठी CBC, PBS, आयरन स्टडीज, सिरम फेरिटिन, H. पायलोरी टेस्ट आणि रक्तस्राव होत असल्यास त्या भागाची तपासणी डॉक्टरी सल्ल्यानुसार करणे गरजेचे ठरते. लोह कमतरतेच्या ट्रीटमेंटसाठी लोह कमतरतेचे कारण शोधून त्याचा इलाज करणे गरजेचे ठरते. डॉक्टरी सल्ल्यानुसार लोहाच्या गोळ्या किंवा इंजेक्शन घेणे उपयुक्त ठरते. तसेच लोहजन्य आहार घेणे जसे की गडद लाल रंगाची फळे, साखरेऐवजी गुळाचा वापर आणि लोखंडाच्या भांड्यातील स्वयंपाक हे लोह वाढवण्यासाठी मदत करते. अशाच उपयुक्त माहितीसाठी व्हिडिओ बघत राहा.